82,899 आणि इथे आपल्याला सांगितले की याच्यामधल्या प्रत्येक डिजिटची प्रत्येक प्लेस व्हॅल्यू लिहायची आणि प्लेस नेम पण लिहायची. ठीक आहे. आता पहिला नंबर काय दिसतो तुम्हाला? 7. आपण काय लिहून घेतला? 7. बरोबर आहे का नाही? प्रत्येकाची प्लेस व्हॅल्यू आणि प्रत्येकाची प्लेस नेम लिहायची. ठीक आहे. मग पहिला नंबर 7 चा आहे. 7 लिहून घेतला. 7 च्या पुढचे डिजिट काउंट करू आपण. चला 1 2 3 4 5. मग त्याच्या पुढे 5 0 लिहून टाकू आपण. 1 2 3 4 5 झाली त्याची प्लेस व्हॅल्यू. आता तो कोणत्या प्लेसला आला त्या प्लेसचं फक्त काय लिहायचंय आपल्याला? नेम. मला बघा युनिट प्लेस, 10 प्लेस, 100, 1000, 10,000 आपण इथे लिहून टाकणार फक्त LAKH काय. आता परत इज इक्वल टू साइन द्यायचं. 7 संपला की नाही? कोणाला पुढे? मग 80 लिहिणार. अरे मान्य का? फळ्याकडे बघतेस प्लीज. इथे बघ ना बेटा, तुझ्यासाठी समजून सांगतोय मी, खाली नको बघू. चला 80 ला का 8 च्या पुढचे नंबर काउंट करू. 1 2 3 4. आपण पण 1 2 3 4. आता ही झाली त्याची प्लेस व्हॅल्यू. आता लिहायची आपल्याला त्याचं काय? प्लेस नेम. मग मोजूयात बघा. युनिट प्लेस, 10 प्लेस, 100 प्लेस, 1000 प्लेस कोणता? 10,000 THOUSA. चला पुढचा नंबर बोलत चला काय आहे? 2 च्या पुढचे नंबर काउंट करू. 1 2 3. आपण पण 1 2 3. आता ही झाली प्लेस व्हॅल्यू. काय लिहायची आता त्याची आपल्याला? युनिट प्लेस, 10 प्लेस, 100 प्लेस, 1000 THOUSA. काय रे बाबांनो? काय घेणार? त्याच्या पुढचे काय मोजणार? 1 आणि 2. 0 नाही रे डिजिट. 1 आणि 2 प्लेस लिहिणार. युनिट प्लेस, 10 प्लेस कोणती प्लेस? HUNDRED बोलत चला. पुढचा नंबर कोणता? त्याच्या पुढचे डिजिट मोजा. 1 0 देऊ का? प्लेस कोणती प्लेस? शेवटचा राहिला. त्याच्या पुढे कोणी आहे? बोला कोणती आहे रे बाबांनो? अरे जमेल का? जमेल का? जमेल का?